नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आले घेऊन एक आगळं वेगळं लिखाण जे संजय फतनानी राजधानी या दुकानाचे सर्वेसर्वा जे अत्यंत सुंदर लेखकही आहे आणि त्यांचं अभिजात लेखन खूप छान असतं। मालेगावात स्थित असलेले संजयजी फतनानी यांचं समाजाप्रती असलेली जाण तुम्हाला या लिखाणातून समजून येईल। ऐका तर मग एक सुंदर लिखाण संजय फतनानी मालेगाव यांचं मी चर्मकार आहे हा लाजेचा नाही स्वाभिमानाचा उद्घोष। आणि असंच सुंदर लिखाण आहे। ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा। ऐका तर मग संजय फतनानी यांचं लिखाण। गुरु रोहिदास महाराज हे केवळ संत नव्हते, ते मानवतेचे बंडखोर विचारवंत होते। ज्या काळात जन्माने माणसाची किंमत ठरवली जात होती त्या काळात त्यांनी ठणकावून सांगितले, माणूस जातीतून नाही तर विचारातून मोठा होतो। आज आपल्याला स्वतःला विचारायची गरज आहे, मी चर्मकार आहे हे सांगताना लाज का वाटावी। चर्मकार हा व्यवसाय दुय्यम नाही, तो समाजाच्या पायाला बळ देणारा व्यवसाय आहे। ज्यांच्या श्रमावर माणूस चालतो, उभा राहतो, प्रवास करतो, तो व्यवसाय कधीच कमी दर्जाचा असू शकत नाही। पूर्वी समाज एकसंध होता। लोहार लोखंड घडवत होता, कुंभार मडकी बनवत होता, सुतार घर उभारत होता आणि चर्मकार समाज माणसाच्या पायाला संरक्षण देत होता। ती जात व्यवस्था नव्हे, ती जबाबदारी व्यवस्था होती। एक अत्यंत सुंदर विचार की ती जात व्यवस्था नव्हती, ती जबाबदारी व्यवस्था होती। तो ज्या कामात पारंगत ती जबाबदारी त्याच्याकडे। आज पहा, मोठमोठे उद्योगपती, मोठे ब्रँड्स, आंतरराष्ट्रीय कंपन्या शूज आणि चप्पल उद्योगात उतरल्या आहेत। मग हा व्यवसाय कमी दर्जाचा कसा? फक्त तो चर्मकारांच्या हातात होता म्हणून? गुरु रोहिदास महाराज याच अन्यायाविरुद्ध उभे राहिले। त्यांचे हे दोहे केवळ शब्द नाहीत, ते मनात आग पेटवणारं सत्य आहे। गुरु रोहिदास महाराजांचे 10 प्रभावी दोहे व अर्थ। मन चंगा तो कठवती में गंगा। मन शुद्ध असेल तर पवित्रतेसाठी गंगेपर्यंत जायची गरज नाही, ती आपल्या अंतःकरणातच असते। जाती जाती में जाती है जो केतन के पात। जातीत जात शोधणे व्यर्थ आहे, माणसाची ओळख त्याच्या कर्माने होते, जन्माने नाही। ऐसा चाहू राज मैं जहाँ मिले सबन को अन्न। असे राज्य हवे जिथे प्रत्येकाला समान अन्न, समान सन्मान आणि समान हक्क मिळतील। जो हमसे सो दोस्ती सो हमसे मेल। जो माणुसकी मानतो तोच खरा आपला, जाती धर्माच्या भिंती निरर्थक आहे। काहे रे बन खोजन जाई सर्वनिवासी सदा लिप्ता। देव जंगलात नाही, तो प्रत्येक माणसात आहे, माणसाची सेवा म्हणजेच देवाची पूजा। रविदास जन्म के कारणे होत नको नीच। कोणताही माणूस जन्मामुळे नीच होत नाही, नीचता ही कृतीतून येते। कर्म ही पूजा जानिये कर्म बिना सब सो। श्रम आणि कर्म हीच खरी पूजा आहे, कर्माशिवाय जीवन रिकामे आहे। साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय। सज्जन माणूस तो जो चांगले स्वीकारतो आणि वाईट बाजूला सारतो। रैदास कहे सुनो रे संत हू, हरिबिन कौन सहाई। मानवतेशिवाय आणि सत्याशिवाय कोणताही आधार टिकत नाही। जहा प्रेम तह हरि बैसे, प्रेम बिना सब शून्य। जिथे प्रेम आहे तिथेच देव आहे, प्रेमाशिवाय सगळे व्यर्थ। तर आजचा संदेश गुरु रोहिदास महाराज आपल्याला शिकवतात, माणसाची किंमत त्याच्या हाताच्या श्रमात, त्याच्या विचारांच्या उंचीत आणि त्याच्या चारित्र्याच्या स्वच्छतेत असते। आज जर कोणी स्वतःला उच्च जात समजत असेल पण त्याचे चरित्र भ्रष्ट असेल तर समाज त्याची जात विचारत नाही, समाज त्याच्या कृत्याचा हिशोब विचारतो। म्हणून आज अभिमानाने सांगा, मी चर्मकार आहे, मी श्रम करतो, मी समाजाला चालायला शिकवतो आणि मला माझ्या ओळखीचा अभिमान आहे। हा अभिमान अहंकाराचा नाही, हा स्वाभिमानाचा, मानवतेचा आणि गुरु रोहिदास महाराजांच्या विचारांचा आहे। नमस्ते राशी।